नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. जगात करोनाने 1-2 वर्ष प्रचंड थैमान माजवलं, पण ह्याच करोनाने आपल्याला एक शिकवणही दिली, ती म्हणजे शरीर मजबूत ठेवा, निरोगी ठेवा, प्रतिकारशक्ती वाढवा. असं म्हणतात, हेल्दी पीपल बिल्ड्स हेल्दी नेशन. खरंच मजबूत शरीर ठेवणं हा प्रत्येकानेच राष्ट्रधर्म म्हणून पाळला पाहिजे. अनेक आजार आहेत आणि त्यावर अनेक उपचार सुद्धा आहेत. प्रत्येक पॅथी ही आपापल्या जागी योग्यच आहे. तरी देखील विशेषतः महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आहारातून कोणते पदार्थ घ्यावेत, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांची सांगड नेमकी कशी घालावी हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि याच दृष्टिकोनातून आजचा आपला विषय आहे. पाहूयात आजचा विषय काय आहे ते. आजचा विषय आहे ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाच्या अनुषंगाने महिलांसाठी आहार. या खूप महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तितक्याच 2 तज्ज्ञ सखी आज आपल्याबरोबर आहेत. आज आपल्याबरोबर आहेत आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजेच वैद्य डॉक्टर कविता मॅडम. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. तसंच आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अर्चना ठोंबरे मॅडम. त्यांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. या दोन्ही सखी आपल्याला आज खूप छान मार्गदर्शन करणार आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचा आहार कसा असावा, दोन्ही पॅथींची सांगड कशी घालावी. कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत, तत्पूर्वी त्यांची आपण ओळख करून घेऊया. सर्वप्रथम कविता मॅडम, अतिशय अनुभवी डॉक्टर, तसंच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार, महाराष्ट्र सांस्कृतिक ज्ञानपीठ पुरस्कार, महिला गौरव सन्मान, साहित्यरत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त. साहित्य क्षेत्रातही विशेष कामगिरी केली आहे. सामाजिक उपक्रमातून त्याचा सहभाग भरपूर आहे. योगा, मेडिटेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट यांचा त्या वर्कशॉप आयोजित करतात. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक प्रगतीसाठी नेहमीच त्या कार्यरत आहेत. रोजगारासाठी त्या प्रयत्न करतात आणि आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सुद्धा बांबू क्लस्टर्स निर्मितीचे त्यांच्या त्या समन्वयक आहेत. कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करते. तसंच आज आपल्याबरोबर दुसऱ्या ज्या सखी आहेत त्या आहेत अर्चना ठोंबरे मॅडम. त्यांची आपण ओळख करून घेऊ. अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ, तसंच यशोदा आणि इन्फोसिसमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय मदत हा एक वेगळा उपक्रम त्या सांभाळत आहेत. तसंच शेतकऱ्यांसाठी विशेष व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक वेळेला मदत केलेली आहे. असा या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारी आपली सखी, त्यांना ट्रेकिंगची सुद्धा विशेष आवड आहे. या दोन्ही सखी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. अगदी फार आपल्या मनात एक प्रश्न असतो की आपलं जे आरोग्य आहे ते बहुतांशी आपल्या आहारावरच अवलंबून असतं. सुदृढ शरीर हवं हे प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं शरीर चांगलं हवं. तर मला असं विचारायचं आहे कविता मॅडमना की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार करताना सुदृढ शरीरासाठी काय आवश्यक आहे? सुदृढ शरीर ही मानवाची सगळ्यात मूलभूत गरज आहे. सुदृढ शरीर मिळवण्यासाठी आहार विहाराला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्व आहे. आहारामध्ये आयुर्वेद सांगतं की षड्रसयुक्त आहार हवा, म्हणजे आहारामध्ये आपल्या 6 रस दिवसभरामध्ये गेलेच पाहिजे. आणि म्हणजे आपल्या शरीराच्या पूर्ण वाढीसाठी हे 6 रस अत्यंत आवश्यक आहे. आणि आपली तब्येत जी आहे, प्रकृती जी आहे, ही वात पित्त कफ या 3 याच्याने बनलेली आहे. आणि प्रत्येक रस हा त्या 3 गोष्टींवर काम करतो. त्याच्यामुळे आयुर्वेद सांगतं की हे सगळं व्यवस्थित आपल्या आहारामध्ये अंतर्भूत व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आपण जेवण घेतलं पाहिजे. आयुर्वेदानुसार षड्रसांचं महत्त्व आपण सांगितलं. मला अर्चना मॅडमकडे यावंसं वाटतं की ॲलोपॅथीचा दृष्टिकोन आपल्याला काय सांगतो की सुदृढ शरीरासाठी कशा पद्धतीचा आहार हवा? शरीर सुदृढ राहण्यासाठी 80% जरी म्हटलं तरी आहाराचा फार मोठा वाटा आहे. उरलेले 15 ते 20% जे आपण आहेत ते तुमची जे व्यायाम तुम्ही जे करतात आणि तुमचे मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य कसं आहे तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आहाराचं जर बोलायचं झालं तर आहारामध्ये कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्व, क्षार, मेद म्हणजे आपण लिपिड्स म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, आणि वॉटर म्हणजे पाणी,
हे जे सगळे घटक आहे हे योग्य प्रमाणामध्ये आणि म्हणून बॅलन्स डाएटला महत्त्व आहे, हे असणे जरुरी आहे. याचबरोबर व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. आठवड्यातनं 5 दिवस तरी महिलांनी जरूर व्यायाम करावा असं मी माझ्या प्रत्येक लेक्चर्समध्ये सांगत असते. अजून केला तर हरकतच नाही. आणि मानसिक आरोग्यासाठी म्हणजे तुमच्या मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काही जे जसं छंद जोपासणे किंवा मेडिटेशन करणे किंवा काही कॉग्नेटिव्ह जे हे आहेत म्हणजे कॉग्नेटिव्ह फंक्शन्स जे आहे म्हणजे आकलन क्षमता मेंदूची जशी लहान मुलांना महत्त्वाची असते तशीच अगदी वृद्ध अवस्थेपर्यंत सुद्धा आकलन क्षमता ही स्त्रीची किंवा ओव्हरऑल ह्युमन बिंगची ही चांगली असली पाहिजे. आणि म्हणून आणि ही आकलन क्षमता ह्याचं पण काही रहस्य आपल्या आहारामध्ये नक्कीच आहे. खूप छान. थोडक्यात पण दोघींनी महत्त्वाचं आपल्याला सांगितलं की सुदृढ शरीरासाठी नेमकं काय हवं आहे. खरं बघायला गेलं तर कोरोनाने आपल्याला हे दाखवून दिलं की वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या काळाप्रमाणे वेगवेगळे आजार रोग उद्भवतातच. मग हे आजार नक्की कुठल्या कुठल्या प्रकारचे उद्भवत आहेत किंवा ओव्हरऑल वाढणाऱ्या आजारांविषयी आपण काय सांगाल कविता मॅडम? सध्याची जी जीवन प्रणाली आहे ही अतिशय जलद झाली आहे, फास्ट रुटीन झालेलं आहे प्रत्येकाचं. सगळ्यात महत्त्वाचं महिलांसाठी जर आपण विचार केला तर मला वेळच नसतो हे नेहमी आपल्याला ऐकायला मिळतं. आणि त्याच्यामुळे वेळ नसतो, मग शॉर्टकट आपण स्वीकारतो अनेक ठिकाणी. खाण्यापिण्यामध्ये आहे, स्वयंपाकघरात आहेत आणि त्यातून आजारांची निर्मिती होते. असं म्हणतात की भारतामध्ये मधुमेह इतका वाढलेला आहे की आपण 2 नंबरला त्याच्यामध्ये आहोत. स्थौल्य ही खूप मोठी समस्या होत चाललेली आहे. स्थौल्यामुळे इन्फर्टिलिटी महिलांमध्ये डेव्हलप होते आहे, PCOD डेव्हलप होतो आहे. म्हणजे हे सगळं आपल्या आहारशैलीमध्ये जीवनशैलीमध्ये आपण जो बदल केलेला आहे सध्याच्या फास्ट रुटीनमुळे त्याच्यामुळे झालेला आहे असं वाटतं. आणि त्याच्यामुळे मग उच्च रक्तदाब आला, हार्ट प्रॉब्लेम्स आलेत, हे सगळंच एकात एक गुंतत चाललेलं आहे. निश्चितच तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. आणि आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमात. जयश्री कुलकर्णी आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार जयश्री ताई. नमस्कार. 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 प्रश्न विचारा आपला. मॅडम मी 75 वर्षाची आहे आणि मला माइल्ड थॅलेसेमिया आहे आणि मी जर खाल्लं तर माझं वजन वाढतं आणि नाही खाल्लं कमी खाल्लं तर माझं रक्त कमी होतं. तर मी नेमकं काय खावं? बरं. त्यांचा प्रश्न आपल्याला कळलेला आहे. वय त्यांचं आहे 75 वर्ष. तर आपण अर्चना मॅडमपासून सुरुवात करू. काय सांगाल? नमस्कार जयश्रीताई. प्रश्न जो तुम्ही विचारला की तुम्हाला जो थॅलेसेमिया जो आजार आहे आणि खाल्लं तर तुमचं वजन वाढते आणि नाही खाल्लं तर वजन कमी होते. सो खावं तर लागणारच आहे, पण रक्त कमी होतं, पण खावे तर तुम्हाला लागणारच आहे. पण तुम्ही जे खात आहात ते तुम्ही काय प्रकारचे अन्न खात आहात हे फार महत्त्वाचे आहे. वजन जर वाढत असेल तर तुमच्या आहारामध्ये तुमचे कार्बोदक कशा प्रकारचे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहे. शक्ती शरीरामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी प्रथिने आहारामध्ये घेणं जरुरी आहे. आणि जर तुम्ही प्रथिने व्यवस्थित घेतलेत, जीवनसत्व व्यवस्थित घेतलेत, क्षार व्यवस्थित घेतले, जसे क्षारमध्ये लोह आहे, तुम्ही म्हणतात रक्त कमी होतं. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही संतुलित प्रमाणात व्यवस्थित घेतल्यात तर मला वाटत नाही की तुम्हाला हा प्रश्न नक्कीच येईल. निश्चितच. आयुर्वेदानुसार कविताजी आपण काय सल्ला द्याल? अर्चना मॅडमने आता सांगितलंच आहे. फक्त त्याच्यामध्ये मी एवढंच ॲड करेल की रक्त कमी होतं तर रक्त कमी होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. आहारामध्ये खजूर आहे, मनुका आहेत, गूळ आहे, सेंद्रिय गूळ पर्टिक्युलर वापरला गेला पाहिजे. ह्याचं थोडंसं म्हणजे भान ठेवून लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही आहारातला बदल केला पाहिजे असं मी अगदी निक्षून सांगेल. कारण वय पण तसं आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्याच पाहिजे. निश्चितच दोघींनी आपल्याला मार्गदर्शन केलंय, पण तरी सुद्धा तज्ज्ञ
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपण मगाशी बोलत होतो की हे जे वाढणारे आजार आहेत, कविताजींनी आपल्याला सांगितलं, तर मला अर्चना मॅडमकडे यावंसं वाटतं की हे जे वाढते आजार आहेत, तर ॲलोपॅथीच्या दृष्टिकोनातून आपण याविषयी काय सांगाल? एक सर्व्हे केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये 10 पैकी 7 महिलांचा जो मृत्यू आहे तो त्याला आम्ही नॉन कम्युनिकेबल डिझीज म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये मधुमेह आहे, हृदयविकार आहे, नंतर ब्रेनशी रिलेटेड काही आजार आहेत, काही श्वासाचे काही आजार आहेत आणि याचबरोबर दैनंदिन जीवनातले जे काही आजार आहेत, जसे रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आहे, सर्दी खोकल्याचे आजार आहेत, पोटदुखी, हे जे सगळे आजार आहेत, आमच्या ॲलोपॅथीमध्ये असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आजार होऊ न देण्यासाठी जी तुम्ही काळजी घ्याल तर ही काळजी तुम्हाला पुढे आजार होऊ देणार नाही. आणि ह्यासाठी तुमच्या आहारामध्ये मी परत सांगते की हे जे सगळे आजार मी तुम्हाला सांगितले की स्थूलता आहे, वजन जास्त वाढत आहे, सहसा महिलांच्या शरीरावरती जिथे चरबीचं डिपॉझिट होतं, म्हणजे आपण फॅट डिपॉझिशन म्हणतो, ते मुख्यतः आपलं पोट आहे किंवा हिप्स आहेत, आपले थाईज आहेत किंवा वरची पाठ आहे, इथे खूप जास्त प्रमाणात होतं. तर ह्याच्या दृष्टीने तुमचं जेवणामधले मेद कमी करणे, जे आपल्या जेवणामध्ये आपण भरपूर तेलाच्या स्वरूपात घेत असतो, आणि तेल तुम्ही कोणत्या प्रकारचं वापरत आहे आणि किती वापरत आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. निश्चितच तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलात की मेदाचा वापर आणि तेलाचा वापर आपल्याला सांभाळून केला पाहिजे. आयुर्वेद याच्यामध्ये काय साधारण उपाय सांगते? कारण हा एक सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे असं वाटतं मला. स्थौल्य ही खूप मोठी समस्या होत चाललेली आहे आणि आयुर्वेदाप्रमाणे मी थोडंसं असं सांगेल की आपण तुपाकडे वळलेलं जास्त चांगलं राहील. आपण जे खूप तेलामध्ये पोहत असतो म्हणायला हरकत नाही की फ्राईड गोष्टी खूप आवडतात किंवा भाज्यांमध्येही तेल आवडतं, तर मला वाटतं थोड्याशा प्रमाणाकडे लक्ष द्यायचं. आणि तुपामध्ये पण आपण जर भाज्या केल्यात, पोळीला वरून तूप लावलं, तर मला वाटतं हा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकतो. निश्चितच तुम्ही दोघी खूप चांगलं मार्गदर्शन करत आहात आणि अजून आम्हाला प्रश्न आहेतच, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत कविता बोंडे मॅडम आणि अर्चना ठोंबरे मॅडम. या दोघीही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याची सांगड घालून आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवावं आणि कसा आहार आपण घ्यावा. आपण ब्रेकपूर्वी एक प्रश्न विचारत होतो आणि त्याच्यात तेलाचा उल्लेख आला होता. तर अर्चना मॅडम, तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की तेल किती कशा पद्धतीने वापरावं, त्याचं प्रमाण काय असावं? तेलाचे प्रमाण आपल्या भारतामध्ये जी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जी संस्था आहे, त्यांच्याप्रमाणे प्रत्येकाच्या आहारामध्ये प्रत्येक माणसी हे 25 ते 30 ml तेल हे वापरता आलं पाहिजे, जे आपण भारतीय लोक 55 ते 60 ml पर पर्सन दररोजचं तेल वापरतो आहे. तेलामध्ये अजून एक गोष्ट जरूर लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला लाकडी घाण्याचं तेल जर वापरता आलं तर ते जरूर वापरा, कारण ह्याच्यामध्ये तेलाची जी बी आहे, जसं शेंगदाणा असेल किंवा सूर्यफूल, जे पण तुम्ही तेल वापरत असाल, हे पहिले गरम केलं जात नाही. जेव्हा एखादं तेलाची बी किंवा शेंगदाणा गरम केला जातो, त्याच्यामध्ये काही जे घटक असतात ते आपल्या शरीरामध्ये चांगलं काम करत नाही. याचबरोबर जर तुम्ही तळण केलेलं असेल तर ते तेल परत दुसऱ्या दिवशी आपण भाजीच्या फोडण्यांना वापरतो किंवा परत तळायला वापरतो. तर ती एक प्रॅक्टिस जी आहे आपल्या भारतीय आहारामध्ये किंवा भारतीय घरांमध्ये ती नक्कीच बंद करता आली पाहिजे, कारण रिपीटेड हीटिंग जेव्हा तेलाचं होतं ते शरीरासाठी घातक आहे. खूपच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मला वाटतं सांगितलात, कारण बऱ्याच वेळेला महिलांच्या बाबतीत असं होतं की कालचं उरलंय ना तर त्याच तेलात आपण पुढचा स्वयंपाक करू. तर ही गोष्ट शक्यतो टाळा, कारण हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तसं बघायला गेलं तर थोडंसं धोकादायक आहे. खरं यावर्षी हे तृणधान्य वर्ष आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे, तर तृणधान्यांच्या महत्त्वाकडे आपण येणार आहोत. आणि मला अर्चना मॅडमनाच परत एकदा असं विचारावंसं वाटतं की तृणधान्याचा वापर करताना नेमका कोणत्या पद्धतीने करायला हवा?
कसं वापरावं? तृणधान्य जी आहे म्हणजे मी पहिले थोडं सांगू इच्छिते की कोणकोणती तृणधान्य आपण दररोजच्या आहारामध्ये घेतो. महाराष्ट्रामध्ये ज्वारी, बाजरी आपण बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात वापरतो. महिलांसाठी जर सांगायचं झालं तर नाचणी ही आपल्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करा, कारण नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. याचबरोबर घरामध्ये वापरली जाणारी उपवास टू उपवास जी भगर आहे, ही भगर एक मुख्य तृणधान्य आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहे. ते उपवास टू उपवास वापरण्याऐवजी आठवड्यातनं जसं 7 दिवस आपण भात खातो म्हणजे तांदूळाचा, तर 2 दिवस तुम्ही भगर जरूर खा. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये पिकणारे काही तृणधान्य आहेत, जसं कुटकी नावाचं एक तृणधान्य आहे, नंतर कोद्रो नावाचं एक तृणधान्य आहे. हे आपल्या आदिवासी भागांमध्ये भरपूर प्रमाणात ह्याचं उत्पादन होतं, पण ते शहरी भागांमध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे. तर ही जी तृणधान्य आहे, ही तृणधान्य आपल्या आहारामध्ये तुम्ही जरूर वापरा. तृणधान्य वापरताना एक गोष्ट जरूर लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक जे धान्य असेल, तृणधान्य असेल, कुठलाही जो आहारातला जो घटक असतो, ह्या प्रत्येक घटकामध्ये नैसर्गिकरित्या जशी पौष्टिकता असते तशीच म्हणजे न्यूट्रिशियस घटक असतात, त्याचबरोबर काही अँटी न्यूट्रिशियस सुद्धा काही घटक असतात. हे अँटी न्यूट्रिशियस जे घटक असतात, अँटी न्यूट्रियंट आम्ही त्याला म्हणतो, ही घटक काय करतात की जेव्हा आपण ही तृणधान्य खातो त्यावेळेला त्या तृणधान्यांमधले जी पौष्टिकतेचे घटक असतात त्याचं शरीरामध्ये जे शोषण ते होऊ देत नाही. आणि म्हणून तृणधान्य वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कोणतंही तृणधान्य हे कमीत कमी 2 तासाच्या वरती हे आपण भिजवलं पाहिजे, किंवा आपण जसे इडली डोसा करतो त्यावेळेला फर्मंटेशन जी एक प्रक्रिया होते तसं तृणधान्य हे फर्मंट होणे जरुरी आहे. आणि तिसरं जे माल्टिंग म्हणजे एखादी गोष्ट आपण भिजवतो, म्हणजे जर महिलांना अगदी सोप्या पद्धतीने जर समजायचं असेल, जेव्हा आपण आपल्या लहान मुलांना नाचणी सत्व तयार करतो त्यावेळेला आपण ती नाचणी भिजवतो, मग तिला आपण मोड आणतो आणि मग वाळवतो. तर ही एक माल्टिंग, ह्याला एक इंग्लिशमध्ये हा शब्द आहे. अशा प्रकारे जर तुम्ही तृणधान्य वापरत असाल तर त्याच्यातले अँटी न्यूट्रियंट घटक हे कमी होतात आणि त्याच्यातले जे सगळे जे न्यूट्रिशियस पदार्थ आहे हे आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे शोषले जातात. क्या बात आहे, खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलंय. अजून याविषयी आपण बोलणार आहोत, पण आता मला असं विचारावंसं वाटतं की तुम्ही 2 तृणधान्यांचा उल्लेख केलात, कुटकी आणि कोद्रो, आणि तुम्ही म्हणालात की हे आदिवासी भागामध्ये मिळतं. तर साधारणपणे मुंबई किंवा उपनगरात राहणाऱ्या परिसरात जर ती मिळवायची असेल तर त्यासाठी कुठे संपर्क करायला हवा? भगर आपल्या मार्केटमध्ये रेग्युलर मिळत आहे, बरोबर, पण तरी भगरच्या बाबतीत मी सांगते की आपण पूर्ण पॉलिश केलेली भगर खात आहोत, कारण ती पूर्ण पांढरी असते. सो कमीत कमी पॉलिश केलेली भगर, त्याबरोबर कुटकी, नंतर कोद्रो, हे आजकाल जसा जसा हेल्थ अवेअरनेस वाढत चाललेला आहे तसं मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि ऑनलाईन सुद्धा हे तुम्हाला नक्कीच मिळू शकतं. निश्चितच मला वाटतं ही तृणधान्य फार महत्त्वाची आहेत जी आदिवासी भागात आहेत. मीही हे नावं पहिल्यांदा ऐकली आणि मॅडमनी खूप छान मार्गदर्शन याविषयी केलं. आता मला कविता मॅडमकडे यावंसं वाटतं आणि त्यांना विचारावंसं वाटतं की सध्याची जी एकूणच जीवनशैली आहे तर ती जीवनशैली जोपासत असताना आपण तृणधान्याचा आहारात कसा समावेश ठेवायला हवा आयुर्वेदाच्या नुसार? खूप छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही, कारण आपल्याला सगळं फास्ट फूड सगळ्यांना आवडतं. घरामध्ये प्रत्येक आई किंवा पत्नी किंवा बहीण किंवा गृहिणी म्हणूया आपण, ह्यांच्यापुढे हे खूप मोठं चॅलेंज आहे की आपण सगळं पोषक पदार्थ किंवा संतुलित आहार आपल्या मुलांना किंवा घरच्यांना कसा द्यावा. तर आत्ता मॅडमने सांगितलं की आपण जे तृणधान्य वापरतो हे प्रोसेस करून वापरलं पाहिजे. तर हे जरा म्हणजे मल्टीटास्किंगच झाल्यात ह्या गोष्टी, पण हरकत नाही. जर आपल्याला तेवढा हेल्थ अवेअरनेस पाहिजे असला तर आपण जे मल्टीग्रेन आटा म्हणतो तर ह्याच्यामध्ये हे आपण 2 तास भिजत घालून वाळवून नंतर त्याचं पीठ करून हे पीठ आपण भाजणीचं पीठ कसं वापरतो किंवा थालपीठांसाठी जे वापरतो किंवा सरळ भाजीचे पराठे, मी प्रत्येक माझ्या लेक्चरमध्ये किंवा जे आपण वेगवेगळे सेशन्स घेतो त्याच्यामध्ये सांगते की सगळ्यात सोपं काय तर पराठा. मग या पराठ्यामध्ये तुमच्या मुलांच्या किंवा घरच्यांच्या पोटामध्ये भाजी पण जाते आणि
हे आपलं तृणधान्य म्हणा किंवा हलकं जे आहे पचायला, या गोष्टी पण त्याच्यामध्ये पूर्ण होतं. आपण पराठे याविषयी मॅडम कडून आपण अधिक जाणून घेऊया. फक्त आपल्याला एक फोन येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. साई नीताजी आपल्याला कल्याणहून प्रश्न विचारतायत. नमस्कार साई नीताजी. नमस्कार, प्रश्न विचारा. दोन प्रश्न आहेत. प्रथम, चांगला विषय घेतल्याबद्दल दूरदर्शनचं अभिनंदन. महिलांचं आरोग्य समस्या असतातच. माझा पहिला प्रश्न असा आहे की कधी कधी आहार स्त्री बरोबर ठेवते पण त्याचं ॲसिमिलेशन किंवा ज्याला अभिशोषण म्हणतात ते बरोबर होत नाही आणि मग काही ऑर्गन्सचं माल नरिशमेंट होते. तर अशी काही टेस्ट आहे का की ज्यामुळे आपण घेतलेला आहार बरोबर हे शरीरात जिथे जायला पाहिजे तिथे जातोय की नाही? तर आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की मेनोपॉज नंतर जे कॅल्शियम असतं ते घ्यावं घेऊ नये याच्याबद्दल दोन मतप्रवाह आढळतात. काही जण म्हणतात कॅल्शियम कमी होतं, सप्लिमेंटच्या स्वरूपात घ्या. काही जण म्हणतात ते हार्मोन्सच नसतात शरीरात त्यामुळे ते नुसतंच किडनीवर ताण येऊन युरिन स्टोन वगैरे होतील. तर यातलं कोणतं मतप्रवाह बरोबर आहे? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यावीत. धन्यवाद. निश्चितच साई नीताजी, आपण खूप चांगले प्रश्न विचारलेत आणि मला वाटतं आपण त्यांच्या प्रश्नांना आधी उत्तरं देऊन आपली चर्चा घेऊया. तर मला अर्चना मॅडमकडे यावंसं वाटतं की आपण याविषयी बोलणार होतो की पाळीनंतर कॅल्शियम घ्यावं किंवा नाही याबाबतचे दोन मतप्रवाह आहेत. काय सांगाल? एक गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत आपल्या स्त्रीमध्ये पाळी येत असते तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचा एक हार्मोन असतो. इस्ट्रोजनचं एक काम आहे की ते आपल्या शरीरातलं कॅल्शियम मेटाबॉलिझम हे चांगलं ठेवत असतो. त्याचबरोबर आहारामध्ये व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये व्हिटॅमिन डी नाही आहे तोपर्यंत अन्नामधलं जे कॅल्शियम आहे हे शरीरामध्ये शोषण होत नाही. आणि तुम्ही जो एक प्रश्न विचारला की अशी कुठली टेस्ट आहे का की त्याच्याने एखादं ऑर्गनचं, तर ह्याच्यासाठी उत्तर असे आहे की तुमचं व्हिटॅमिन डी लेव्हल तुम्ही जरूर करावे, कॅल्शियम लेव्हल तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर जसं आहारातला घटक अगदी साधं सोपं आहे. जेव्हा तुम्ही आयर्न लेव्हल जे HB करतात त्यावेळेला तुमचं रक्तामधलं हिमोग्लोबिनचं प्रमाण तुम्हाला समजत असतं. तर ह्या ज्या काही टेस्ट आहेत ह्या करणं जरुरी आहे. अजून एक टेस्ट तुम्ही करू शकतात ते आहे व्हिटॅमिन B12 लेव्हल. ही जे B12 जीवनसत्व आहे हे आपल्या मज्जातंतूंवरती काम करत असतं आणि हे जे मज्जातंतू आहेत हे मज्जातंतू आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत चांगले लागणार आहेत. आणि म्हणून ब जीवनसत्व म्हणजे B12 म्हणजे व्हिटॅमिन B12 ची टेस्ट सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. नक्कीच. मला वाटतं खूप महत्त्वाची माहिती आपल्याला कळलेली आहे. साई नीताजींच्या प्रश्नांना उत्तरं मिळालेत. मला पुन्हा एकदा कविता मॅडमकडे यावंसं वाटतं आणि आपण बोलत होतो तृणधान्य आणि जीवनशैली. तर काय सांगाल? आपण मल्टीग्रेन तृणधान्यांचं मल्टीग्रेन आटा करू शकतो. त्याचबरोबर मी आणखी एक सांगेल की ज्वारी आहे, बाजरी आहे, नागली आहे. नागलीची भाकरी खायची म्हटली की सगळ्यांना कुरकुर होते कारण ती लाल दिसते, त्याच्यानंतर ती चिवट असते, असे अनेक प्रश्न समोर येतात. तर मी सगळ्यांना तेच सांगू इच्छिते की नागलीचं सत्व त्याचा आपण शिरा करू शकतो किंवा घाट्या स्वरूपात आपण खाऊ शकतो, खिशी करून खाऊ शकतो. आणि असं आपल्या घरामध्ये मुलांना काय आवडतं किंवा आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना काय आवडतं ह्याच्याकडे लक्ष देऊन जर आपण वेगवेगळे पदार्थ करून पाहत राहिलो, कारण आता ऑनलाईन जो जमाना आलाय त्याच्यामध्ये इतकं फटाफट आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, त्याच्यामुळे आपण जर ते कधीतरी रविवारी वगैरे सगळी गोष्टींची तयारी करून ठेवायची आणि मग आपण 7 दिवसात काय आपण खायला घातलं पाहिजे. म्हणजे शेवटी मी तुम्हाला असंच सांगेल की आयुर्वेदामध्ये 6 रस हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्या प्रत्येक रसाला आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला सगळं पोषण मिळालं पाहिजे तर 4 रस तरी तुमच्या रोजच्या जेवणामध्ये हवे एका वेळेला. आणि असं थोडं कॅल्क्युलेशन करून जर गृहिणीने वेळापत्रक आखलं तर मला वाटतं काहीच प्रॉब्लेम नाही. लहान मुलांना डोसे, इडली, आप्पे, उत्तप्पे ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. मॅडमने जसं सांगितलं त्याप्रमाणे तुमची वरी आहे, नागली आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण हे सगळे पदार्थ करून खाऊ शकतो. मिलेट्सच्या अनेक आपल्याकडे रेसिपीजसुद्धा रेडी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मी प्रत्येकाला सांगते की रवा जो असतो, मिलेट्स रवा आपण घरी बनवून घेतला तर तो आपण रात्री भिजत घालून सकाळी नाश्त्यासाठी वापरू शकतो किंवा मुलांना शाळेतनं घरी आले ते स्कूलमधनं कॉलेजेसमधनं तर आपण तो सरळ सोपा नाश्ता करून त्यांना देऊ शकतो. आणखी एक आवडणारं म्हणजे बिर्याणी प्रकार आहे.
तर आपण तो पण वेगवेगळ्या पद्धतीने भातासारखा करून, कधी बिर्याणीसारखा किंवा पुलावसारखा करून हे मिलेट्स आपण वापरू शकतो. वा, खूप छान तुम्ही पराठा सांगितलात. पराठा सगळ्यांनाच आवडतो आणि अशा स्वरूपात जर दिला तर आपल्या शरीराला फायदा होईल. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारत आहेत. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. काही तांत्रिक अडचणींमुळे फोन आपला कट झालाय. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया की हा सगळा वापर करत असताना बरेच वेळेला आपल्याला पीठं वापरायला लागतात आणि ही जी पीठं वापरणं आहे किंवा पीठ दळणं आहे तर त्याच्या अनेकविध पद्धती आहेत. तर काय सांगाल? अर्चना मॅडम आणि कविता मॅडम दोघांनाही हा प्रश्न आहे, काय सांगू शकाल? पीठ आपण जे वापरतो आपल्या जेवणामध्ये, पोळी असो भाकरी असो, हे करताना तर पूर्वी जातं असायचं. आताच्या लाईफमध्ये म्हणजे फास्ट लाईफमध्ये आपण जातं नक्कीच वापरू शकत नाही, पण खूप स्टडीज ज्या झालेल्या आहेत भारतामध्ये किंवा अमेरिकेमध्ये, इटलीमध्ये, ह्यामध्ये खूप क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जेव्हा पीठ हाय स्पीडने दळलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये हीट जनरेट होते. आणि हे सगळ्याच महिलांना माहिती असेल की जेव्हा तुम्ही आपल्या प्रत्येक गलीमध्ये किंवा म्हणजे कॉलनीमध्ये जी गिरणी असते ते गिरणीतलं पीठ हे हाताला गरम लागतं, जर तुम्ही बघितलं असेल तर. तसंच आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये घरघंटी आहे, म्हणजे आपण घरामध्येच चक्की ठेवतो. तर म्हणजे ह्याच्यामध्ये जर अगदी सायंटिफिक वेने जर मला सांगायचं असेल तर घरघंटीमध्ये 2000च्या वरती RPM, ज्याला रोटेशन पर मिनिट, ह्या एनर्जीने किंवा त्या रोटेशनने पीठ दळलं जातं. आणि जी बाहेरची जी चक्की असते त्याच्यामध्ये 800, 900, 1000 पर्यंत दळलं जातं. आता ह्याच्यामध्ये फरक अजून एक असा आहे की जेव्हा तुम्ही घरातली चक्की वापरतात तेव्हा जे धान्य आहे हे धान्य कट करून क्रश केलं जातं आणि जे 2 दगडांमध्ये जेव्हा ती धान्य म्हणजे बारीक केलं जातं त्यावेळेला ते क्रश होतं फक्त आणि त्याचं पीठ काढलं जातं. सो सहसा खूपच हेल्थ कॉन्शियस असाल आणि वाटत असेल की छान राहावं आयुष्यामध्ये तर कमीत कमी गरम झालेलं पीठ हे आपल्या पोळी आणि भाकरीसाठी आपल्याला वापरणं जरुरी आहे, कारण हीटने त्याच्यामध्ये काही रिॲक्शन्स होतात आणि त्याच्यामुळे त्याची जी पौष्टिकता आहे ती कमी होते. याचबरोबर गव्हाचे किंवा कुठल्या पण धान्याचे काही लेयर असतात, त्याच्यात ब्रान असतं, त्याच्यात एंडोस्पर्म असतो. आता हा जो ब्रानचा जो लेयर आहे या ब्रानच्या लेयरमध्ये फायबर्स आहेत, म्हणजे तंतू आहे, सगळ्या प्रकारचे जीवनसत्व आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे जर पूर्ण ब्रानयुक्त जर आपल्याला पीठ आपल्या दररोजच्या खाण्यात मिळत असेल, कारण जेव्हा एंडोस्पर्म म्हणजे धान्यातला सगळ्यात जो मधला भाग आहे तो जेव्हा दळला जातो फक्त त्यावेळेला फक्त आपण स्टार्च घेत असतो. आणि स्टार्च जेव्हा आपण पूर्ण खाणार त्यावेळेला एक जरूर लक्षात ठेवा की ज्या पिठामध्ये फायबर नाहीये, तंतू नाहीये, ते पीठ तुम्हाला स्थूलता आणेल आणि सगळे आजार तुमच्या जीवनामध्ये येतील. खूप छान. मला वाटतं आपण खूप तांत्रिक दृष्टिकोनही दाखवलात आणि शास्त्रीय कारण सांगितलं. आपल्याला फोन येतोय. रवींद्रजी आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. हॅलो. दुर्गम भागामध्ये शेतामध्ये काम करायला जाणाऱ्या कामगार महिला किंवा कंपनीमध्ये देखील ज्या महिला काम करायला जातात कामगार म्हणून, त्यांच्या एक तर कामाचे तास अधिक असतात, त्या तुलनेमध्ये प्रोटक जेवणाचा डबा, आहाराचा डबा असतो. पोषण मूल्यांची भर भरून काढण्यासाठी, आहारातली कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी काय काय सप्लिमेंट घ्यावी की ज्या योगे एक चांगला आहार त्यांना मिळू शकेल आणि कामाची कार्यक्षमता देखील वाढू शकेल. खूप छान प्रश्न आहे त्यांचा. खरंच आता बघितलं तर कामाचे तास अधिक, त्या तुलनेने जेवायला खायला डबा वेळ कमी. तर कविताजींकडे येते मी की ती भरून काढण्यासाठी काय आहार हवा? ॲक्च्युअल हा प्रश्न मूलभूत प्रश्न आहे, कारण आपण म्हणजे चांगलं आरोग्य आणि व्यवस्थित आहार हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे असं मी तरी मानते. आणि महिला जेव्हा काम करते किंवा ती बाहेर जाऊन घरही सांभाळत असते त्यावेळेला हा खूप मोठा चॅलेंजिंग जॉब आहे.
तर ह्या वेळेला मी तुम्हाला असंच सांगेल की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार ज्या गोष्टी चालत आलेल्या आहे, म्हणजे आपला मसाल्याचा डब्बा पासून सुरुवात जर आपण केली किंवा तेलापासूनही सुरुवात केली, तर आता हे हळूहळू नवनवीन गोष्टी आपल्या लक्षात येतात. ते अर्चना मॅडम म्हणजे तंत्रशुद्ध सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात ते. पण हे ह्याच्याकडे लक्ष द्यायलाही त्या स्त्रीला वेळ नसतो. त्यावेळेला मी एवढंच सांगेल की त्यातल्या त्यात तारतम्याने थोडासा विचार करून जे काय घरामध्ये असतं त्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तूंपासूनच चौरस आहार म्हणजे भाजी पोळी वरण भात किंवा खिचडी, म्हणजे मी दुर्गम एरियामध्ये जेव्हा खूप काम केलेलं होतं त्यावेळेला मी पाहिलं तर कितीही पाहुणा वेळेत गेला अगदी जेवणाच्या तर पटकन फोडणीची खिचडी त्यातले करून आपल्याला देतात. नंतर दगडी हे असतो त्यांच्याकडे खल असतो, त्याच्यामध्ये खलून पटकन पिठलं बनवलं जातं, मसाला पटकन वाटला जातो आणि त्याची भाजी ते आपल्याला देत असतात. तर हे जे काही पारंपरिक आपण म्हणू वस्तू आहेत ज्याच्यापासून ते बनवतात, ह्या सगळ्या गोष्टींकडे जर तिने लक्ष दिलं, भाजी पोळी वरण भात किंवा वरण हा जो आहे प्रोटीन्सचा हे आहे सोर्स आहे, पोळी भाकरी हा तुम्हाला कार्बोहायड्रेट्स शरीराला पूर्ण वेळ पुरवतं, तंतुमय जो पदार्थ आहे तो भाज्यांमध्ये मिळतो आहे आणि मसाल्यामुळे अनेक गोष्टी म्हणजे हळद आली दालचिनी आली किंवा मसाला जो आपण एकत्र बनवून तो फोडणीत टाकतो, धणे जिरं पूड झाली तुमची किंवा मोहरी जिरं झालं, हे सगळ्या गोष्टींमुळे आहाराला रुचकरपणा येतो आणि तो पचण्यासाठी सुद्धा मदत होते. तर रुटीन ज्या बाया बिचाऱ्या खूप काम करून त्यांना सगळं हेल्थ सांभाळायची आहे त्यांनी भाजी पोळी वरण भात ह्या पदार्थांवरच जोर देऊन नॉर्मली आयुष्य काढावं. बाहेर जाऊन पटकन वडापाव आणला किंवा ब्रेडच्या मागे लागणं ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे, एवढंच मी आवर्जून सांगेन. निश्चितच पोळी भाजी आमटी भात हा आपला जो आहार आहे त्याच्याकडे जायला हवं. आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आपल्याला श्यामलताई प्रश्न विचारत आहेत. नमस्कार श्यामलताई. हा नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हो मॅडम, मला फूड ॲलर्जी आहे आणि काही ठराविक आहारांची आहे फूड ॲलर्जी. तर तो 15-20 दिवसांनी मला एक गोळी घ्यावी लागते त्या ॲलर्जीसाठी आणि मग मी ते अन्न खाऊ शकते. पण असा काही उपचार आहे का ॲलोपॅथीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये की मला ते अन्न परत खाता येईल आणि माझी फूड ॲलर्जी निघून जाईल शरीरातून? असा काही उपचार आहे का, हा प्रश्न आहे माझा. बरं बरं. अर्चनाताई काय सांगाल? श्यामलताई, याच्यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छिते की पहिली गोष्ट तुम्हाला कोणती फूड ॲलर्जी आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ती जर खूप जास्त प्रमाणात असेल तर नक्कीच तुम्ही ते अन्न परत न खाणे हाच त्याचा उपाय आहे. पण तुम्ही एखादं अन्न खात आहात आणि मग त्याला म्हणजे त्याला ॲलर्जी येते आणि मग तुम्ही त्याला मेडिसिन घेतायत, ते नक्कीच काही अँटीहिस्टॅमिनिक तुम्ही अँटी ॲलर्जिक मेडिसिन घेत आहात. सो ॲलर्जी ओळखणे हे खूप जरुरी आहे आणि त्या पद्धतीने, कारण ॲलर्जन टेस्ट आजकाल म्हणजे डॉक्टर स्किन स्पेशालिस्ट जे असतात हे ॲलर्जन टेस्ट करतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मग तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. कविताजी आपण काय सांगाल? मॅडमने सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा शोधन कर्म जे आहे, पंचकर्म आलं शोधन जे करतो आपण, त्याच्या दृष्टीने पण आपण विचार करायला हरकत नाही. पण ह्या गोष्टींसाठी आम्ही असं नाही सांगू शकत, कारण आपल्याला त्या गोष्टींचा पूर्ण सखोल अभ्यास करावा लागेल आणि त्याप्रमाणेच ट्रीटमेंट ठरवावी लागेल. निश्चितच. अर्चनाजी, आपल्याला विचारावं असं वाटतं की रवींद्रजींनी प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर कविता मॅडमनी दिलेलंच होतं, पण तरी तुम्हालाही विचारावं असं वाटतं की आदिवासी स्त्रिया विशेषतः आहेत की ज्यांना कामाच्या वेळा सतत बदलणाऱ्या किंवा, तर त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या आहारात काय समाविष्ट करावं सांगाल? फक्त आदिवासी स्त्रिया हा जरी प्रश्न असेल तरी जी पण अगदी शेतात जाणारी एखादी महिला असेल किंवा काही फॅक्टरीमध्ये काम करणारी जी महिला असेल कुठेही, तर एक जरूर लक्षात ठेवा की आपल्या लोकल रिसोर्सेसमध्ये म्हणजे तुमच्या बाजारामध्ये त्या ऋतूमध्ये जे पण एखादी भाजी असेल तर ती नक्की स्वस्त असते. अगदी हे स्वस्त हा शब्द मी ह्याच्यासाठी विचारला कारण सरांचा प्रश्न अगदी टिपिकल आदिवासी स्त्रिया किंवा एक जी महिला की जिच्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस खूप कमी आहेत. ओके,
सो घरामध्ये जर त्या दिवशी बाजारामध्ये 5 रुपयाची मेथीची गड्डी मिळत असेल तर ती मेथीची भाजी जी होते त्याच्यामधले 8 ते 10 पानं तिने मेथीचे कच्चे काढून ठेवावे. किंवा ती शेतात जात असेल तर त्या शेतामध्ये पूर्वी आम्ही जेव्हा आजोळी जायचो आणि जेव्हा मला आठवतं माझी काकू आम्हाला शेतात घेऊन जायची आणि त्यावेळेला ती त्या शेतामधलं अगदी कच्चं वांग्यापासून अगदी मुळ्याचा पाला असो किंवा कांद्याची पात ज्याला म्हणतो ते तिथल्या तिथे खुडून ती जेवणाबरोबर घ्यायची. तर अशी जेव्हा एखादी सवय किंवा प्रॅक्टिसेस काही भागामध्ये असतात किंवा या केल्या जातात तर ह्याच्यामध्ये अगदी साधं आहे की तुम्हाला आहारामध्ये असणारी लागणारी जी जीवनसत्व आहे, जी क्षार आहेत, ही तुम्हाला ही नॅचरल स्वरूपामध्येच तुम्हाला मिळत आहे आणि तुम्हाला सप्लिमेंटची गरज कधीही लागणार नाही. किंवा बाजारामध्ये जर जे स्वस्त फळ आहे आणि 12 महिने 24 काळ जर एक फळ मार्केटमध्ये अगदी नक्की अवेलेबल असतं ते म्हणजे केळं. सो हे जे केळं आहे ह्या केळ्यामध्ये जर बघितलं तर स्त्रियांना कॅल्शियम जे लागत असतं आपल्याला किंवा कोणालाही, पण हे जे कॅल्शियम आहे ह्या केळ्यामध्ये आहे. याचबरोबर केळ्यामध्ये पोटॅशियम आहे आणि हे जे पोटॅशियम आहे हे आपल्या हृदयाची आकुंचन प्रसरण पावण्याची जी क्षमता आहे, म्हणजे जेव्हा हृदय आकुंचन पावलं जातं त्यावेळेला हृदयामध्ये जे फुफ्फुसांमधनं आलेलं जे शुद्ध रक्त असतं हे सगळ्या शरीरामध्ये फेकलं जातं आणि प्रसरण पावतं. त्यावेळेला हृदयामध्ये जे अशुद्ध रक्त आलेलं असतं तेव्हा प्रसरण म्हणजे त्यावेळेला ते भरलं जातं हृदयामध्ये. तर ही जी क्षमता आहे आकुंचन प्रसरण पावण्याची, ही क्षमता हे पोटॅशियम वाढवत असतं. तुम्ही बघा अगदी साधं सरळ समीकरण आहे. आपण जर नारळाचं पाणी पित असतो, नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे, पण आज एक नारळाचं पाणी जे आपण शहाळं म्हणतो आज मार्केटमध्ये 50 रुपयाला मिळतं, पण आज 40 रुपये डझन केळी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि महिलेने हे शिकणं खूप जरुरी आहे की जे स्वस्त मस्त 12 महिने 24 काळ ऋतुमानाप्रमाणे जे फळ भाजी आपल्या शेजारच्या बाजारामध्ये अवेलेबल आहे ते तिने खात राहावं. आणि तुम्ही जो सप्लिमेंटचा प्रश्न विचारला, हे मला तरी वाटतं हे सप्लिमेंट हे तुम्हाला काही इतर लागणार नाही. खरंय, तुम्ही मला वाटतं खूपच छान उदाहरण दिलं की केळं हे फळ इतकं पौष्टिक असेल तर ते प्रत्येकाने वापरायलाच हवं. कविता ताईंकडे येते आणि त्यांना विचारते की चौरस आहाराचा मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केलात, तर तो नक्की काय असायला हवा? चौरस आहार म्हणजे परत तेच सांगेल मी की सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्या आहारात हवा. मग एका वेळेला काही तुम्ही ताटामध्ये सगळं घेऊन बसू नाही शकत. सकाळचा एक ब्रेकफास्ट असतो आपला, दुपारचं लंच असतं आणि संध्याकाळचं डिनर असतं. मध्ये 4 वाजता वाटलं तर आपण काहीतरी थोडं खातो. जनरल प्रत्येक घरामध्ये ही पद्धत असते. तर आपण जे जे खातो ते पूर्ण 24 तासामध्ये कोणकोणत्या टप्प्यांनी आपल्या पोटामध्ये जातं आहे ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. माझं आता समाजामध्ये जे थोडंसं उठणं बसणं आणि बघणं आहे याच्यामध्ये मी एक गोष्ट थोडीशी ऑब्झर्व केली की जनरली दिवसभर सगळे खूप बिझी असतात आणि संध्याकाळी सगळेजण एकत्र येऊन जेवण करतात. तर त्यावेळेला संध्याकाळचं जेवण खूप हेवी घेतलं जातं. तर हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. जेव्हा आपण आहार आणि आरोग्य ह्या विषयावर बोलतो आहोत त्यावेळेला संध्याकाळचा आहार हा हलका गेला पाहिजे आणि क्वांटिटी वाईजही तो कमी राहिला पाहिजे. आपल्याकडे खूप सवय असते की जास्तीचं करून ठेवायचं, मग उद्या सकाळी मी तेच खाऊन घेईन. ही सवय महिलांनी सगळ्यात पहिले मोडली पाहिजे. म्हणजे तुम्ही आहे तेवढंच करा. कमी पडली अर्धी पोळी तर आपण पाव पोळी कमी खाऊन सुद्धा राहू शकतो आणि ते आपल्या तब्येतीसाठी खूप आवश्यक आहे. आयुर्वेद सुद्धा सांगतं की पोट भरून खाऊ नका, थोडी जागा जठरामध्ये ठेवा. आणि बाकी सुटीच्या दिवशी वगैरे जर आपण ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून आपला आहार संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपलं एक शास्त्र आहे की मीठ, लिंबू, कोशिंबीर, पापड, भाजी, वरण भात, पोळी किंवा भाकरी ह्या सगळ्या व्यवस्थित मांडून आपण खातो. वरण भातावर आपण लिंबू घेतो, म्हणजे आम्लरस आपण वरण भातामध्ये घेतोय, तूप घेतो, स्निग्धता त्याला अन्नाला देतोय, पचण्यासाठी मदत होते ह्या सगळ्या पदार्थांनी. लिंबूने आपल्या तोंडामध्ये जे पाचक स्त्राव आहेत ते जास्त प्रमाणात स्त्रवतात, अन्न पचन होण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण पहिला घास खातो तर आपण वरण भाताने सुरुवात करतो आणि पहिला घास खाताना त्याच्यावर जर लिंबू असेल तर ती क्षुधा आपली
वाढते आणि एक तृप्तता, मनाला एक आल्हाददायक गोष्ट की वा वा किती छान लागतंय, आणि ह्याच्यामुळे मानसिक आपण आनंदित होतो. आणि आहार, त्यातल्या त्यात संतुलित आहार जेव्हा आपण सेवन करतो आहोत त्यावेळेला जर मानसिक आनंद असला तर मला वाटतं आहार आपल्याला अंगी लागतो. तुमच्याकडे पंचपक्वान्न असले, तुमच्याकडे खूप सारे सप्लिमेंट असले, भरपूर सगळ्या गोष्टी असल्या आणि तुमची मानसिकता जर प्रसन्न नसेल तर तुम्ही जे काय खाता आहात त्याचा काहीही उपयोग किंवा पोषण आपल्या शरीराला हवं त्या प्रमाणात कधीही मिळत नाही. आणि हे आयुर्वेदाने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आपण काय खावं, किती प्रमाणात खावं, त्याचं किती संतुलन असावं हे नेहमी कागदोपत्री आकड्यांच्या स्वरूपामध्ये बघतो, पण मानसिकता मोजण्यासाठी कुठेही काहीही पॅरामीटर्स नाही आहे. आणि प्रत्येकाचा आनंद हा स्वतःच्या मनात असतो. मी कशी आनंदित राहू शकते ह्या गोष्टी आपणच त्याचं संशोधन केलं पाहिजे, आपणच त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मी प्रत्येक महिलेला प्रत्येक वेळेला सांगत असते, जेवणासाठी आपली सगळं आयुष्य आपण पळत असतो. जेवताना शांत राहा, सगळं विसरून जा, दुःख तर बिलकुल नको, कटकटी नको. आपल्या आनंदी मनाने जे काय खाल ते खा, ते जरूर अंगी लागेल. खरंच खूप मोलाचा सल्ला तुम्ही या ठिकाणी दिलाय, असं मला वाटतं की आनंदासाठी जेवलं पाहिजे. आपण ही चर्चा पुढे सुरू ठेवूया, पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आपण चौरस आहार म्हणजे काय हे जाणून घेतलं. आता मला अर्चनाजींकडे यावं असं वाटतं आणि त्यांना विचारावं असं वाटतं की आहारातले घटक किंवा विशिष्ट वयानंतर त्यात काही बदल करायला हवा का, काय सांगाल? आहारातले जे घटक आहेत, मी पहिले तुम्हाला जे सांगितलं, जसे कार्बोदक आहे, सो विशिष्ट वया नंतरपेक्षा मी नक्कीच सांगू इच्छिते की कार्बोदकांमध्ये तुम्ही मैदा बंद करा. अख्ख्या गव्हाचं, अख्ख्या ज्वारीचं हे पीठ घेणं खूप जरुरी आहे. ज्या महिलांच्या घरामध्ये गव्हाच्या पिठामध्ये चाळण्या असतील त्या पहिले आज फेका बाहेर, कारण चाळत असताना तुम्ही तंतू फेकत आहात. सो तुम्हाला जटिल स्वरूपाची की ज्याच्यामध्ये तंतू भरपूर आहे अशी कार्बोदकं खायला पाहिजे. दुसरा जो घटक आहे तो आहे प्रथिने. प्रथिने प्रत्येक मनुष्याला जे मांसाहार आहे, जसं मटण आहे, चिकन आहे, मासे आहे, अंडी आहे, ह्याच्यातनं मिळतात. शाकाहारी लोकांना डाळी, कडधान्य, दूध, दही, ताक ह्याच्यामधून मिळू शकतात. महिलेसाठी अजून एक मी सांगू इच्छिते की जसे प्रथिने तुमचे खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक किलोला, म्हणजे जर तुमचं वजन 60 किलो असेल तर कमीत कमी 60 ग्रॅम प्रथिने हे तुमच्या शरीरामध्ये जायला पाहिजे. प्रथिन्यांमध्ये कधीही विसरू नका जे आहे सोयाबीन. सो गव्हामध्ये तुम्हाला जर सोयाबीन टाकता आलं तर तुम्हाला प्रथिने आणि कार्बोहायड्रेट एकत्र करून खाता येतील. महिलांच्या आरोग्यासाठी सोयाबीनचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे, कारण नैसर्गिक स्वरूपामध्ये सोयाबीनमध्ये अशा एका फॉर्ममध्ये इस्ट्रोजन असतं की जे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला लागणाऱ्या फॉर्ममध्ये ते कन्व्हर्ट होतं. आणि म्हणून 40शी नंतरचा जो आहार आहे त्याच्यामध्ये अगोदरपासूनच, पण 40शी नंतर तर नक्की, आणि सोयाबीनचे विविध स्वरूपातले, म्हणजे सोया मिल्क मार्केटमध्ये आहे, सोयातल्या वड्या आपल्याला मिळतात, ते खाता आलं पाहिजे. जीवनसत्व आहे जे सगळ्या पालेभाज्या, फळभाज्या ह्याच्यामधून तुम्हाला मिळत असतात, मग ते ब जीवनसत्व असो, अ जीवनसत्व असो. क्षार जे आहे, क्षार कंदमुळे जे आहे, मुळा आहे, गाजर आहे, बीट आहे, किंवा सगळ्या पालेभाज्या, फळभाज्यामध्ये मेद, तेल, तूप ह्याच्यामधून आपल्याला मिळतात. आणि पाणी जे आहे, हे पाणी तर नक्कीच, किती पाणी घ्यावं असं विचारतात प्रश्न. आपल्या लघवीचा रंग हा प्रत्येक वेळा बघता आला पाहिजे. फिकट पिवळ्या रंगाची लघवी हा लघवीचा एक नॉर्मल रंग आहे. ती जर गडद होत असेल तर अतिशय साधी टेस्ट आहे ही आपल्या स्वतःसाठी. लगेच उठा आणि पाण्याचा एक ग्लास पिऊन घ्या. सो अशी सगळी जी घटक आहेत हे घेणं जरुरी आहे. सो महिलांनी 40शी नंतर एक जरूर लक्षात ठेवा की तुमच्या कॅल्शियमकडे तुम्ही लक्ष द्या. आणि हाडं चांगली राहायला पाहिजे, कारण हाडांमध्ये जे बदल होतात, जे ऑस्टिओपोरोसिस, हाडं जे ठिसूळ होतात, ही आपली 40शी-50शी नंतर फार पटकन होतात. 40शीमध्ये जर एखादी महिला पडली तर तिला पटकन फ्रॅक्चर बसणार नाही, पण तीच महिला जर 60त पडली त्यावेळेला हाडं अगदी ठिसूळ झालेले असतात. महिलांना बरेच प्रॉब्लेम्स आहेत, गुडघे दुखतात. सो गुडघे दुखणं हा अतिशय, कारण वजन जे आहे महिलेचं हे पोटावरती असतं आणि ते वेट बेरिंग ऑर्गन जो आपला गुडघा आहे. सो आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे जे आहेत, आणि हे जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे जसं
माशांमध्ये असतात तसं अतिशय साधं आणि सोपं म्हणजे जवसामध्ये आहे. सो जवस ही तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला इन्क्लूड करता आली पाहिजे. कारण डॉक्टरकडे जेव्हा महिला येते की माझे गुडघे दुखतात तेव्हा आम्ही त्यांना ओमेगा 3च्या गोळ्या सुरू करतो. सो जवस ही तुमच्या आहारामध्ये जरूर असली पाहिजे. सो अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या विज्ञानाने सुद्धा प्रूव्ह केलेल्या आहेत, जशी हळद आहे, हळदीमध्ये कर्क्युमिन आहे, पण ही महिला हळद दररोज खाते, पण ती कशी खाते, ती तेलामध्ये टाकते आणि ती पूर्ण फ्राय करते. ओके, सो जेव्हा तुम्ही तिला हीट देतायत, जेव्हा तुम्ही तेलामध्ये टाकतायत त्यावेळेला हळदीमधलं कर्क्युमिन जे आहे ते कमी होतं. वरणामध्ये हळद टाकतो म्हणजे डाळ लावताना आपण पहिले त्याच्यात हळद टाकतो आणि मग ती कुकरला चढवतो, ते तुमचं कमी होतंय. कोरोनामध्ये प्रत्येकाने हळदीचं दूध घेतलं आणि ती जी पद्धत होती की दूध उकळवल्यावरती त्याच्यात हळद टाकायची आणि परत ती उकळवायची. सो जेव्हा ही उकळवण्याची प्रक्रिया होते त्यावेळेला त्याच्यातलं कर्क्युमिन कमी होत असतं. सो हळदीमधलं कर्क्युमिन आपल्या पोटामध्ये प्रॉपर वे म्हणजे जेवढं आहे तेवढं जर तुम्हाला शोषण करायचं असेल तर पहिले तिला गरम करायचं नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, मिरेपूड जी असते की मिरेमध्ये पिपेरिन नावाचं एक रसायन असतं आणि हे रसायन हळदीमधलं कर्क्युमिनचं शोषण पोटामध्ये 2000 पट वाढवत असतं. आणि म्हणून जेव्हा पण तुम्ही हळदीचं दूध घेत असाल किंवा गरम पाण्यात हळद घेत असाल त्यावेळेला चिमटीभर मिरेपूड त्याच्यामध्ये टाका आणि मग ती हळद घ्या. निश्चितच मला वाटतं विषय इतका मोठा आहे की जितकं बोलू तितकं कमीच आहे, पण वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला कुठेतरी थांबायला लागेल. कविता मॅडम आणि अर्चना मॅडम दोघीही जणी वेळात वेळ काढून आल्या आणि आम्हाला खूप मार्गदर्शन छान पद्धतीने केलं. त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा. त्यासाठी तुम्ही वेगवेगळी माध्यमं वापरू शकता नेहमीप्रमाणेच. आणि आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात सखी सह्याद्रीमध्ये नवीन विषयासह. आपल्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी फेसबुक तसंच ईमेल ID आहे sakhisahayadri@gmail.com, www.youtube.com/dd सह्याद्री हे यूट्यूब चॅनल, तसंच @dd सह्याद्री हे आमचं ट्विटर हँडल आहे. निश्चित आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. भेटूया सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.